महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। आज सकाळी 10च्या सुमारास ग्रामीण पोलीस स्टेशन बदलापूर येथून आम्हाला फोन आला की बाबा कोंडेश्वरला एक मुलगा बुडालेला आहे, तर त्याला बाहेर काढण्यासाठी मदत मिळावी। त्यामुळे माझी टीम त्या ठिकाणी रवाना केली। त्याच दरम्यान ताजीच घटना असल्यामुळे तिथे जे स्थानिक वगैरे असतात ना, आपण पाहतोय की कोंडेश्वरला बाजूला गाव वगैरे आहेत आणि ते मच्छी वगैरे पकडायला कंटिन्यू तिथं असतात। तर टीम तिथं पोहोचोस तर त्या मुलाला त्यांनी बाहेर काढलं होतं, कारण आपल्याला माहिती आहे अजून पावसाने पाहिजे तसा जोर पकडलेला नाही आहे। कोंडेश्वरला पाण्याचा तसा एवढा प्रॉब्लेम नाही आहे की जो जसा धबधबा पाहिजे किंवा पावसाळ्यामध्ये नॉर्मल वातावरण आहे, एक छोटंसं प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी पडते। परंतु हे जे हौशी मुलं माहिती समजली की कोपरखैरणे इथून 4 मित्रांसोबत तिथं आले होते आणि ते सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये 6-7च्याच दरम्यान तिथं आलं, असं त्या उपस्थितांनी सांगितलं। आणि मग ते आपलं अंघोळ आणि पाणी वगैरे खेळण्यासाठी खाली उतरले। कोंडेश्वरला आपण पाहतो की असं नॉर्मल प्लॅटफॉर्म आहे, पण खाली जिथं जी कपार आहे त्या ठिकाणी थोडासा स्लोप आहे, तर ज्यांना पोहताच येत नाही तरी ते पाण्यामध्ये उतरण्याचा ट्राय करतात आणि ते 6-7 फूट हार्डली 6-7 फूट पाणी असेल तिथं। त्यामध्ये तो मुलगा हे झाला, म्हणजे तिघे जण आतमध्ये जाणार होते, पण हे मागे सटकल्यामुळे हे आले। पण तो एक जो आहे अनुप शर्मा नावाचा, वय वर्ष 22, कोपरखैरणे इथून जो आलेला तो त्या ठिकाणी बुडाला आणि त्यामध्ये त्याचं हे झालेलं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन, त्यांचे अधिकारी कर्मचारी, ते स्थानिक लोक, ते कातकरी, आमची टीम, ती बॉडी त्यांनी ऑलरेडी काढलेली होती आणि पुढील याच्यासाठी पीएमसाठी पाठवण्यात आलेली आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।